हॅलो, राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत डायरेक्ट कापडावरती ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज कटिंग. तर याच्यामध्ये आपल्याला भरपूर असे टिप्स ट्रिक्स सांगितलेले आहेत, जेणेकरून हा व्हिडिओ कापडावरती वाढीव कटोरी कशी टाकायची हे सर्व माहिती दिलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग सुरू करूया. पहिल्यांदा आपण उंची घेतलेली आहे. जिथे उंची घेतलेली आहे तिथे आपण एक स्ट्रेट लाईन ओढून घेतलेली आहे. उंची आपली 13.5 इंच आहे, त्याच्यात प्लस 1 इंच करून 14.5 इंचावर पहिल्यांदा आपण उंची आखून घेतलेली आहे. छत्तीस चेस्टचा हा ब्लाऊज आहे. पहिल्यांदा आपण मुंडा खोली घेणार आहोत. मुंडा खोली 36 छातीसाठी आपण 5.25 इंच घेतलेले आहे. तीन रेषा ओढून घेतलेल्या आहेत. एक उंचीची, छाती 9 इंच आणि कमर घेर 30 इंच आहे. कमरेचा चौथा प्लस डाचरुंदी 1 इंच करून स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी प्लस करायचे आहे. लाईन ओढून घ्यायची आहे. नंतर आता शोल्डर आपल्याला 5 इंच घेतलेले आहे. करून मुंड्याची लाईन आखून घ्यायची आहे. बाहेरील मुंडा आपल्याला 1.25 इंचावर बाहेरील मुंड्याचा आकार देऊन घेतला आहे. आता आपल्याला शोल्डर 2.5 इंच तयार पाहिजे. त्यासाठी आपल्याला अर्धा इंच त्यात प्लस करून 3 इंच शोल्डरचं माप टाकलेलं आहे. मागील गळा 10 इंच आहे आणि गळा रुंदी आपल्याला मागील गळ्याची खालील बाजूस 3 इंच घेऊन मागील गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता कमर घेराच्या निम्मे तर मार्किंग करून आपल्याला मागील टक्स घ्यायचा आहे. टक्स रुंदी 1 इंच दिलेली आहे. 1 इंच आपल्याला मार्जिन देऊन टक्स आखून घ्यायचा आहे. हे आपले आता बॅकचं पूर्ण मार्किंग करून झालेले आहे तसा बाहेरच्या बाजूने बॅक आपल्याला कटिंग करून दाखवलेला आहे. व्हिडिओमध्ये जसे दाखवले आहे तसे बाहेरील बाजून आपल्याला बॅक आहे असा आखून घ्यायचा आहे. जसे व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्या पद्धतीने बॅक कापडावरती व्यवस्थितरित्या ठेवून घ्यायचा आहे. जसाच्या तसा बाहेरच्या बाजूने आधी हा बॅक पूर्ण लाईन ओढून घ्यायची आहे. आता आतील मुंड्याचा आकार आपल्याला द्यायसाठी आपण मुंडा खोली 5.25 इंच जिथं आलेले आहे तिथं काटकोन करून घेणार आहोत. आणि आतील मुंड्याचा आकार 1.25 इंचावर देऊन घेणार आहोत. हा झाला आपला आतील मुंड्याचा आकार. आता आपल्याला 1.5 इंचाची जी मार्जिन दिलेली आहे ती लाईन ओढून घ्यायची आहे. तर पुढील गळा
गळारुंदी शोल्डरची माप जिथे आखली होती तिथून गळारुंदी 7 इंच घेऊन त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला मुंड्याचा आकार आपण खालच्या साईडनं अर्धा इंच वाढवतो. त्यासाठी आपल्याला फ्रंटच्या ह्याच्यावरती आपण जे 2.5 इंचाचे ब्रेसपट्टीची मार्किंग करतो ते आपल्याला 2 इंच करायचं आहे. आणि कटोरीसाठी 36 छातीसाठी 2.5 इंचाचं आपण A ते D हे अंतर घेणार आहोत. आणि ई ह्या पॉईंटला जिथे आपण गळारुंदीवर 5 इंच घेतले आहे तिथे कटोरीचा गोलावा आकार देणार आहोत. आकार हा गोल आकार व्यवस्थितरित्या आला पाहिजे. नंतर जे आपण मुंड्याला कटोरीच्या साईडला 1/2 इंच जे वाढवतो ते मार्जिन पण आपण इथं कापडावरच देऊन घेतलेले आहे. आणि खालच्या साईडला अर्धा इंच ब्रेसपट्टी कमी केल्यामुळे आपल्याला ब्रेसपट्टी इथं वेगळ्या ठिकाणी काढायची आहे. आपण इथं फ्रंटवर ब्रेसपट्टी काढत नाही. त्यासाठी अर्धा इंच आपल्या इथं मुंड्याचा भाग आपोआप वाढला गेलेला आहे. कटोरी हा झाला आपला फ्रंट. आता आपल्याला जिथं गोलावा आकार आपण तिथं कट केला तिथे आपण कटोरीचे वाढीव कटोरीचे माप टाकणार आहोत. जो आतला आकारात जो आहे मेन तो आपल्याला आखून घ्यायचा आहे. आणि मुंड्याच्या खाली एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. मुंड्याच्या खाली एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. आणि आतील मुंड्यात कटोरीचा आकार ट्रेस करून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथं टक्स पॉईंट टाकायचा आहे. आपला टक्स पॉईंट 10.25 इंच येतो. त्याच्यामध्ये 1/2 इंच प्लस करून आपल्याला 10.5 इंचावर आपले टक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे. टक्स पॉईंट टाकल्यामुळे आपल्याला कटोरीचा टक्स व्यवस्थितरित्या कुठेही वेडावाकडा येत नाही, व्यवस्थितरित्या बसतो. आता आपल्याला खालच्या साईडला कमर घेर टाकायचा आहे. 7.5 प्लस 1 इंच तिथं आपण माप घेतलं होतं. तिथं आपल्याला कळतं की कटोरी आपली कुठून स्टार्ट होते. खालच्या बाजूला आपल्याला कमर घेर टाकायचा आहे. कमर घेर टाकल्यामुळे मूळ कटोरीची आपली फ्रंट बाजू कळते. त्यानंतर आपल्याला पुढील गळा टाकायचा आहे. पुढील गळा 7 इंच आहे. असा गोलाकारात आकार त्याला पुढील गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीला. ही आपली मूळ कटोरी तयार झालेली आहे. जी आपण कापडावर पेपर आपण जी कट करतो ती ही आपली मूळ कटोरी तयार झालेली आहे. त्याच्या बाहेर 1/2 इंच घेऊन बाहेरील साईडनं कटोरी आपल्याला वाढीव करून घ्यायचं आहे. आणि 1/2 इंच टक्सच्या लाईनवरती आपल्याला 1/2 इंच देऊन घ्यायचे आहे. आता टक्स पॉईंटच्या लाईनवरतीच आपल्याला त्या रेषेचा मध्य काढून ती रेषा सरळ खाली ओढून घ्यायची आहे. आणि त्याच्या खाली 1 इंच आपल्याला 1 ते 1/2 इंच आपल्याला मार्जिन द्यायचं आहे. आणि आपल्याला ब्रेसपट्टीचा आकार आपण जो गोलवा आकार जो कटोरीला आपल्या मूळ कटोरीला असतो तो आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. आणि ब्रेसपट्टीपासून जो अंतर आहे तेच अंतर आपण क्रॉस लाईनवरती टाकणार आहोत. आणि 1/2 इंच अंतरावरती देऊन जो आता आपल्या खालच्या बाजूला टक्स हाकून घ्यायचा 1.5 इंचाचा.
ज्या पद्धतीने एका एका बाजूचे दोन्ही बाजूचे टक्सची उंची आपल्याला मोजून घ्यायची आहे. जे दोन्ही बाजूच्या उंची आपल्याला समान अंतरावर करून जी बाजू कमी आहे त्या साईडला अर्धा इंच प्लस करून, जसा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या पद्धतीने कटोरीचे आखून कटिंग करून घ्यावे. नंतर मधोमध टक्स उचलून तो टक्स दुमडून खालच्या बाजूने त्याला सरळ थोडेसे कटिंग करून घ्यावे. म्हणजे हा टक्स आपला व्यवस्थितरित्या खालच्या बाजूने स्ट्रेट बसतो. आता आपल्याला बाहीचे कटिंग करायचे आहे. बाही उंची प्लस 1.5 इंच घेतलेली आहे आणि एक स्ट्रेट लाईन ओढून घेतलेली आहे. नंतर आपल्याला कॅप हॅट टाकायची आहे. कॅप हॅट 3 इंच घेतलेली आहे. आपली बाहीची उंची 5 इंच आहे आणि शोल्डरवरती 1 इंच बाहीची उंची जिथे येते तिथे 1 इंच टाकलेले आहे. दंडघेराच्या निम्मे प्लस 1.5 इंच आपल्याला घ्यायचे आहे बाहीची घडी आणि 1 ते 1.5 इंचाचं मार्जिन देऊन, शिलाई मार्जिन देऊन आपल्याला आखून घ्यायचं आहे. आता आपल्याला बाहीच्या घडीवर चा निम्मा करून त्याचे 3 भाग पाडायचे आहेत. पहिल्या भागावर आणि आतील मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला घडीच्या, जसा व्हिडिओमध्ये दाखवले आहे तसा आतील मुंड्याचा आकार आणि बाहेरील मुंड्याचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. बाहेरील मुंड्याचा आकार जिथे दिलेला आहे तिथून आपल्याला बाही पहिल्यांदा कटिंग करून घ्यायची आहे आणि नंतर आतील बाजूने आपली आतील मुंडाचा आकार कटिंग करून घ्यायचा आहे. आता ब्रेस पट्टी 2.5 इंचाची रुंदीला आणि कमर घेर प्लस 1.5 इंच घेतलेला आहे आपण. ते पूर्ण आहे असं माप टाकून 1 इंच क्रॉस वरती घेऊन क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने आपले सर्व काही कटिंग करून झालेले आहे. हा पाठीचा भाग, पाठीच्या भागाला टक्सला नॉच मारून घ्यावेत. कटोरीच्या टक्सला पण नॉच मारून घ्यावेत. म्हणजे आपल्याला दुसरी कटोरीचा टक्स कुठे घ्यायचा आहे हा कळतो. ब्रेसपट्टी, बाही आणि मुंडा अशा पद्धतीने आपण सर्व ब्लाऊज कटिंग केलेला आहे. तर वेळ कमी करून हा आपल्याला व्यवस्थित त्या ब्लाऊज पेपरवर कटिंग करता येतो. थँक्स वॉचिंग.